19 जुलै शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय तेली समाज उद्योजक मेळावा व समाजभूषण गुणवंत विद्यार्थी सोहळा कार्यक्रमात हजारो तेली समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली। कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावून त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। तत्पूर्वी पालकमंत्री बावनकुळे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमात कैलाश छाया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कैलाश गिरोळकर यांच्यासह अनेकांच्या वतीने पालकमंत्री बावनकुळे यांचा भव्य सन्मान करण्यात आला। शाल मोमेंटोसह हाराने सत्कार करण्यात आला। या दरम्यान गुणवंत विद्यार्थी आणि तेली समाजातील बांधवांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। या दरम्यान कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कैलाश गिरोळकर यांनी उपस्थित तेली समाज बांधवांचे आभार मानले। सोबतच चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुद्धा अभिनंदन आणि आभार मानले। तेली समाज बांधवांना मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी आमंत्रित करून त्यांना उद्योगाच्या दिशेने मार्ग दाखवण्याकरिता भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा कैलाश गिरोळकर यांचे अभिनंदन केले आहे। खरं तर आज अत्यंत महत्त्वाचा जे समाजाला ज्या विषयाची गरज आहे, समाजाला ज्या दिशेने न्यायचा आहे, तो दिशा देणारा कार्यक्रम आजचा कार्यक्रम आहे। खरं तर आज समाजाला कुठे न्यायचं, कसं वळण द्यायचं, आपल्या येणाऱ्या पिढीला या ठिकाणी 99% गुण घेऊन आलेली ही जे विकसित भारताची पिढी आहे, या पिढीला संपूर्ण जगामध्ये जी अपॉर्च्युनिटी आहे, आज संपूर्ण जग वाट बघताय की भारत देशाची ही उच्च शिक्षित विद्याविभूषित आणि संस्कारमय पिढी ही आमच्या देशामध्ये यावी आणि उद्याचं हे जगातलं सर्वोत्कृष्ट मानव संसाधन तयार व्हावं, याकरताचा एक मोठी अपॉर्च्युनिटी संपूर्ण जगामध्ये भारताला निर्माण झाली आहे। आणि म्हणून मी आधीच सांगितलं की माननीय आपल्या कैलाशजींनी गिरोळकरजींनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमाची उंची फार महत्त्वाची आहे। कार्यक्रमाला किती लोक आले, कुठनं आले, कुठनं त्या ठिकाणी समाज बांधव आले, यापेक्षा या कार्यक्रमातनं काय होणार आहे, या कार्यक्रमातनं माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार आहे।